नमस्कार मंडळी, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण संडे स्पेशल बटाटा आणि कांदा मिक्स भजी बनवणार आहे। बाहेर भरपूर पाऊस चालू आहे, तर काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली होती, तर मस्तपैकी आज आपण गरमागरम भजी बनवणार आहे। तर मग चला बनवूया। तर इकडे मी बाउल घेतलेला आहे आणि बटाट्याचे उभे काप करून घेतले, तसेच कांद्याचे पण उभे काप करून घेतले। मी एक मोठा बटाटा आणि 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते, तर त्याला कट करून घेतलं, त्याला एका बाउलमध्ये घालून घेतलं। तसंच इकडे मी ज्या मोठ्या मिरच्या असतात म्हणजे कमी तिखटवाल्या, तर त्याला पण उभं कट करून घेतलं, तर त्या पण घालून घ्यायच्या। तसेच 7-8 कढीपत्त्याची पाने, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, तसेच थोडासा ओवा घालायचा। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। तर इकडे मी अर्धा चम्मच जिरे घालून घेते, तसेच अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच गरम मसाला, आणि थोडेसे तीळ। तीळ हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तरी नाही घातले तरी चालते। मला भज्यामध्ये तीळ खूप आवडतात, तर मी इकडे थोडेसे तीळ घालून घेतले। तसेच यामध्ये आता घालूया चवीनुसार मीठ। याला आता मी थोडंसं अगोदर मिक्स करून घेते। तर इकडे मी मिक्स करून घेतलं आहे। आत्ता आपण यामध्ये घालणार आहे बेसन। तर इकडे मी 1 वाटी बेसन घातलेलं आहे। बेसन मी खूप कमी घालते, म्हणजे फक्त त्याला लागण्यासाठी बेसन घालते, जास्त बेसन नाही घालत। जर तुम्हाला यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता, पण मी फक्त इकडे 1 वाटी बेसन घातलं आहे। तेही व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं। यामध्ये मी थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते। तर इकडे तुम्ही बघू शकता, मी मस्तपैकी एक असं मिश्रण तयार केलेलं आहे भज्यासाठी। तर याला आता आपण 5 मिनटं साईडला ठेवून देऊया। तर 5 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला बेसन म्हणजे जे पीठ आहे आपण भज्यासाठी केलं ते रेडी झालेलं आहे। तर इकडे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर यामध्ये आता हाताच्या साहाय्याने छोटे छोटे भजे सोडून घ्यायचे। आणि आता गॅस स्लो करून त्याला मस्त असे म्हणजे परतून भाजून घ्यायचे, लालसर होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, म्हणजे मस्त असे कुरकुरीत होतात। खाण्यासाठी खूप भन्नाट अशी टेस्ट लागते, कारण आपण त्यामध्ये मिरची, बटाटा आणि कांदा मस्त घातलेला असतो, तो चांगला भाजून घ्यायचा, त्यामुळे त्याची खाण्याची टेस्ट असते तर ती खूप छान लागते। मिरची पण खूप छान लागते, तो जो तिखटपणा जो असतो तो पूर्ण गायब होतो। तर इकडे आपले भजे बघू शकता तुम्ही, मस्त असे लालसर मी भाजून घेतलेले आहे। तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि आपले जे बाकीचे राहिलेले आहेत तर ते पण आपण अशा प्रकारेच फ्राय करून घ्यायचे। तीळ जे आहेत ते आपले तुम्ही बघू शकता, भज्यावर थोडे थोडे असे तीळ दिसत आहेत, त्यामुळे खूप दिसायला पण खूप छान दिसतात। तर इकडे आता मी जे बाकीचे राहिलेले आहेत तर ते पण असेच लालसर होईपर्यंत फ्राय करून घेते। बाकीचे आहेत ते पण आपण मस्त असे लालसर होईपर्यंत इकडे मी फ्राय करून घेतलेले आहेत। तर याला पण आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर खायला खूप छान लागतात आणि लहान मुलं वगैरे सर्वच खूप आवडीने खातात।
तर आपले बाकीचे पण सर्व भजे फ्राय करून झालेले आहेत आणि मी त्याला इकडे एका प्लेटमध्ये काढून घेते। मस्त असे गरमागरम भजी, चहा आणि बाहेर पाऊस असेल तर खाण्याची मजाच खूप वेगळी असते। तर आपले पण मस्त असे कांदा आणि बटाट्याचे भजे रेडी झालेले आहेत। तर कसे झालेत हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा। खरंच खूप सोपी पद्धत आहे आणि कमी वेळात रेडी होते। तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। धन्यवाद।